अहिल्याबाई होळकरांच्या हातामध्ये असलेली महादेवाची पिंड काय शिकवते? अहिल्याबाई सांगतात, माझ्या हातातल्या पिंडीचा दगडाचा देव म्हणून त्याच्यावर दही दूध ओतायला शिकू नका. त्या माझ्या हातात असणाऱ्या दगडाच्या पिंडीवर लोणी ओतायला शिकू नका. माझ्या हातात महादेवाची पिंड म्हणजे आई वडिलांचं प्रतीक आहे. जगामध्ये आई वडिलांशिवाय कुणी श्रेष्ठ नाही. जगात कोणताही देव नाही. जेवढे दगडाचे देव आहे ते देव फक्त ठराविक वर्गाला श्रीमंत करतात. देवळातला देव आम्ही बसवला. देवळ तुम्ही निर्माण केली. देवाला रंग तुम्ही दिला. की देवी ठरवायची का देव ठरवायचा हे तुम्ही ठरवलं. लुगडं नेसवलं, देवी झाली. फेटा बांधला, देव झाला. त्याच्या अंगावर लोणी तुम्ही ओतलं. दही दूध तुम्ही ओतलं. पण तेवढंच दही दूध दगडा धोंड्यांच्या देवावर ओतण्यापेक्षा जिल्हा परिषदच्या शाळेला जी गरिबाची मुलं जशी शाळा शिकतात, या मुलांना ते दूध पाजलं असतं तर खऱ्या अर्थानं जगाचा निर्माता जो कोणी पार्लमेंट मगाशी म्हणालो त्या परमेश्वराला आनंद झाला. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, अहिल्याबाई होळकरांच्या हातामध्ये जी महादेवाची पिंड आहे ती खालची गोल आकृती जी आहे ते तुमचं आयांनो तुमचं प्रतीक आहे. आणि वरची पिंड, वरचा जो लंब गोल आहे तो बापाचं प्रतीक आहे. म्हणून